नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मटार कचोरी. क्रिस्पी अशी, खुसखुशीत बनणारी अशी मैद्याची कचोरी, मटार मैद्याची कचोरी. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईबर करा. कमेंट करून सांगा की माझी रेसिपी कशी वाटते तुम्हाला. आवडत असेल तर लाईक करा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मटार कचोरीला काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण आता. इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, याच वाटीप्रमाणे घेतलेला आहे. तर इथे बडीशेप घेतलेली आहे बारीक क्रंच करून. 1 वाटी वाटाणे घेतलेत, 1 मूठभर कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, जिरा पावडर, आमचूर पावडर, आलं लसूण, अर्धी वाटी तेल लागणार आहे आपल्याला, काळं मीठ, ते सर्व मसाले लागणार आहेत, साधं मीठ लागणार आहे, चुटकीभर हिंग लागणार आहे, 2 चमचे आपल्याला बेसन पण लागणार आहे. आता आपण सुरुवात करूया. आता आपण 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, याचं आपण असं वाटण करून घेणार आहोत, बारीक असं पिसणार आहोत, मिक्सरला फिरून घेणार आहोत. आता आपण वाटाणे पण टाकलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये, आता आपण ते पण क्रश करून घेणार आहोत. आता आपण कचोरीचा मसाला तयार करूया. अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि हे बडीशेप पावडर. एकदम खस्ता कचोरी बनते मस्त. बडीशेप पावडर जरूर घाला, खूप छान टेस्ट येतो. सगळीच घालते मी. आता हा आपला मसाला, याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहेत. अर्धा चमचा काला मीठ, 1 चमचा साधं मीठ, 1 चमचा साखर पण घेतली. आपण साखर सांगायला विसरलेलो, तर साखर पण टाकले. आता हा आपला मसाला कचोरीचा तयार झाला. 2 चमचे तूप टाकूया, 2 चमचे कढईमध्ये तूप टाकूया आणि थोडंसं जिरं टाकूया. आता थोडंसं ते तडतडलं की आपण 1 चुटकी हिंग टाकणार आहोत. हे बघा, 1 चुटकी हिंग घेतले फक्त. छान मसाला भाजूया आपण. अजून 1 चमचा मी तूप टाकते. आता आपल्याला मसाला भाजायचा आहे पूर्ण. आता आपण हे आलं लसूण मिरची पेस्ट केलेली आहे ती टाकूया. चांगलं असं भाजून घेऊया. पूर्ण असं भाजून घ्यायचं, पूर्ण त्यांचा कच्चापणा गेला पाहिजे. नंतर आपण त्याच्यामध्ये हे मसाले टाकणार आहेत, कचोरीसाठी बनवले आहेत ते पण. हे बघा, छान असे भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण बेसन टाकणार आहोत. असं बारीक गॅसवर सगळं भाजायचं. सुगंध आला पाहिजे छान असा, क्रंची लागेल कचोरी अशी मस्त. हे बघा, जास्त तूप टाकायची काही गरज नाही आहे. 2-3 चमचे तुपामध्ये छान मिक्सर होऊन जातं छान. हे बघा, असं आता 2-3 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं, सुगंध येतोपर्यंत. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे, ह्या चमच्याने आपण बेसन घेतलेलं आहे, तर आपण ते टाकूया आणि ते पण असं छान असं भाजून घेऊया. चांगलं कच्चं ठेवायचं नाही.
आता आपला मसाला चांगला 5 मिनिटं असा बेसन टाकून भाजून झालेला आहे. हे बघा, बेसन टाकल्याच्या नंतर आपण छान असं भाजून घेतलेलं आहे 5 मिनिटे. आता आपण हे वटाणे क्रश करून घेतलेत ते पण टाकू आणि अजून 5-6 मिनिटं यांना पण चांगलं असं भाजून घेऊया. हे बघा असं छान असं क्रंची असं भाजून घ्यायचं मस्त 5 मिनिटे. आपण कच्चेच वटाणे असे क्रश केले होते, त्याच्यामुळे अजून स्टफिंग आपलं चांगलं असं भाजून घेऊया, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. आता आपलं स्टफिंग असं चांगलं 5 मिनिट अजून भाजून झालेलं आहे. थोडंसं आपण गरम मसाला टाकूया वरतून. आता आपण हे सगळं मिक्सर वाटून घेताना अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे, असंच बिना पाण्याचं वाटलेलं आहे. पाणी टाकून वाटायचं नाही आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, आता आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि आपण आता स्टफिंग झालेलं आहे बनवून. आता हे स्टफिंग बनवून झालेलं आहे आपलं. आता आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता आपण 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा. आता आपण याच्यामध्ये 1.5 वाटीसाठी अर्धी वाटी तेल घेतलं आहे. तुम्ही तूप पण घेऊ शकता. आता हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आता आपण असं छान गोळा तयार करून घेऊ याचा. तुम्ही याच्याऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकता. नुसते गव्हाच्या पिठाच्या पण छान होतात. हे बघा, असा गोळा बनला पाहिजे, म्हणजे आपली कचोरी एकदम अशी खस्ता कचोरी होते. असं परफेक्ट मेजरमेंट आहे. हे बघा, एकदा अजून दाखवते तुम्हाला. हे बघा, असं झालं पाहिजे गोळा तयार. चला आपण आता पाणी टाकून थोडं थोडं मळून घेऊया. आता आपल्याला हे पीठ मळण्यासाठी फक्त अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. असं छान मळून मळून घ्यायचं, असं सॉफ्ट एकदम पीठ करायचा. आता आपण याला 10 मिनटं असंच झाकून ठेवून देऊया. आता आपलं स्टफिंग पण थंड झालेलं आहे. आता आपण असं छोटे छोटे असे गोळे करून घेऊया. असे, हे बघा, असे गोळे करून घ्यायचे, असे गोळे करून ठेवायचे इथे आणि मग कचोरी बनवायला घेऊया आपण. आणि हे गोळे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकतात. कधी पण कचोरी बनवायची असेल तर पटकन पीठ मळायचं आणि कचोरी बनवू शकतात. हे बघा, असं फ्रीजमध्ये ठेवू शकता स्टोअर करून. आता आपण कचोरी बनवायला स्टार्ट करूया. थोडासा गोळा घेते, मी दाखवते तुम्हाला. असं गोल करायचा आणि अशी गोल 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 अशी वाटी करायची त्याची, आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. हे बघा, अशी गोल वाटी करायची, अशी थोडी मोठी करायची आणि त्याच्यामध्ये आपण कचोरीचं स्टफिंग केलेलं आहे गोल गोल, असं मध्ये ठेवणार आहोत आणि कचोरी पूर्ण अशी बंद करून घ्यायची, अशी मोदकसारखी. हे बघा, मी दाखवते. आणि अशी गोल गोल करून असं थोडंसं प्रेस करायचं. आता आपण सर्व असेच बनवून घेऊया, दाखवते तुम्हाला. आता आपले सर्व कचोरी असे बनवून झालेले आहेत. आता आपण तेलात सोडणार आहोत. तेल बघू शकता तुम्ही कसं गरम केलेलं आहे. एकदम मीडियम गॅसवर आपण तळणार आहोत. एकदम जास्त तेल गरम करायचं नाही. आता आपण थोडी कचोरी अशी पसरवून घेऊया अशी, आणि मग तेलात सोडूया आणि एकदम बारीक गॅसवर तळायचे. हे बघा, छान अशी टम्म फुगते कचोरी. टाकल्याच्या नंतर अजिबात कचोरीला हलवायचं नाही. हे बघा, असं दाखवते मी तुम्हाला. हे सगळं मिश्रण असं सगळीकडे असं पसरलं पाहिजे. हे बघा, असं छान टम्म फुगणारी कचोरी बघणार आहोत. हे बघा, असं करायचं. आता आपली कचोरी बघा कशी गोल्डन ब्राऊन
रंगावर अशी तळून घ्यायची छानपैकी. एकदम गॅस बारीक ठेवलेला. अशी फुली फुली बनले एकदम. हे बघा. आता आपण काढून घेऊया. आता दुसरी बॅच तळताना लक्षात ठेवा, एक खास ट्रिक आहे की गॅस बंद करायचा, तेल थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि मग नंतर परत दुसरी बॅच तळून घेऊया आपण. चला. आणि थंडीच्या दिवसामध्ये मटार स्वस्त होतात, तर आपण ही थंडीच्या दिवसामध्ये कचोरी बनवलेली आहे. हे बघा, अशी छान दिसते बघा, टम्म फुगले बघा. अजिबात तेलकट न होणारी कचोरी. आता सर्व असेच काढून घेऊया आपण.